सगळीच सिस्टम हो का गुड मॉर्निंग. आज आम्ही ॲक्च्युली थोडं ट्रेक करायचा प्रयत्न करतो आहे. सो मेन गोल आहे की ही जी टेकडी आता ही अशी दिसताना छोटी दिसते पण बरंच इन्क्लाइंड आहे ते, मे बी 45 डिग्री असेल. सो युजली आम्ही तिकडनं खालून एक रस्ता आहे त्या साईडने जात असतो, पण आता आज बघूया. इथनं खूप दिवसांनी इकडनं यायचा प्रयत्न करतो आहे. सो हे चॅलेंज आहे. आणि आता पाऊस पडला ना खूप, तर गवत भरपूर वाढलं आणि मग डायरेक्शन क्लिअर नाही राहत पावसाळ्यामध्ये. हो नाशिकला ना कंटिन्यू चालू आहे झटके. झटके निघून जाऊ दे. आज ढग खूप फास्ट पळत आहेत बघा. पाऊस काही येणार नाही कारण स्काय तर क्लिअर आहे, ढगही पांढरे आहेत. मागे सिटीस्केप दिसतोय आणि वरती जायचं आहे आता. वी आर ट्राईंग टू आयडेंटिफाय द रूट बिकॉज पाऊस पडला ना खूप, त्यामुळे आता ॲक्च्युअल वाट चेंज झाली आणि इकडनं जास्त जण येत नाहीत. म्हणजे असं काही नाही रिमोट आहे म्हणून गर्दी खूप आहे, पण वाट नाही सापडत. इथून बघा किती वाकून जावं लागणार आहे. वाव, हे असल्या झाडझुडपात ना किडे रगडतात किंवा झाडांचा पाला पाचोळा जरी रगडला ना तरी स्किनला प्रॉब्लेम होतो. मला खाज सुटते, काहीतरी फोड येतात, माहीत नाही. आता मला सुटते. आता फायनली आम्हाला अशी वाट भेटली जी रेग्युलर सगळे येतात. ठीक आहे, तो आम्ही ॲक्च्युली इकडूनच यायला पाहिजे होतं, पण मधून घुसलो. खूप दिवसांत आलं की असंच होतं. पण आज काय वारं खूप आहे, सो थकवा जाणार नाही, घाम येणार नाही. प्लेझंट एकदम. वा, आज तर नुसते पळताच ढग. असं वारं असल्यावर काय होणार दुसरं. इथं थोडी घसरण आहे पण. काका कसे गेले एकटे? उधर से आया. थोडं सपोर्ट घेऊनच यावं लागतं. सपोर्ट घेऊनच यावं लागतं इकडे. व्ह्यू आता इथनं जो दिसतो तो मस्त आहे. मेन म्हणजे जो गोल असतो पीस ऑफ माइंड, रिलॅक्सेशन, तो सॉल्व होतो इथं आला की. पण आता इथेही क्राऊड खूप वाढायला लागला. पहिल्यासारखं राहिलं नाही क्राऊड. म्हणजे आपण कोणालाच अननेसेसरी नाही म्हणू शकत, पण मग आल्यानंतर लोक शांत नाही बसत ना, गोंधळ, आरडाओरडा. एवढं नाही आहे ते.
इथून जो व्ह्यू दिसतो ना त्याला चॅलेंज नाही बघा. हे असं खूप व्ह्यू असतील पण आम्हाला सगळ्यात जवळचा आणि कॅमेऱ्यात बघणं आणि डोळ्यांनी बघणं आहे खूप फरक आहे. सो तो फील आम्ही इथं करतो येऊन, त्यात खूप मजा येते. आज ऊन पडल्यामुळे ना खूप भारी वाटते. कोवळं ऊन आहे आणि वारं पण आहे. फायनली आम्ही वर आलो. हवा खूप आहे आता, मला ऐकलं की नाही माहीत नाही. सो आजचा जो गोल होता शॉर्टकटनी वर यायचा तो पूर्ण झाला. आता जाताना जो लॉंग रूट आहे जंगलातला त्या रूटने जायचं. सो यामध्ये जो काय झालं, एकतर ट्रेकिंग जे आपलं ठरलं होतं ते अचीव झालं आणि दुसरं जाताना मग अजून वॉक चांगलं होईल. आता खाली उतरतोय पण लॉंग रूटनी, कारण जो जंगलाचा रूट आहे तो फार मस्त आहे. आणि दुसरं म्हणजे आता उतरताना आम्ही ज्या साईडने आलो होतो त्या साईडने उतरणं फार डिफिकल्ट आहे. सो इट्स बेटर वी अवॉइड दॅट. आता इथून पुढे पूर्ण जंगल झालेलं आहे. याच्यात रात्री जर फिरायचं म्हटलं ना तर कमीत म्हणजे असं हवा टाईट होऊन जाईल, भीती खूप जास्त वाटेल. जंगलामध्ये ना हा एक पॉईंट आहे जो ओपन आहे पूर्ण, म्हणजे आता इथून खालचा आणि वरचा दोन्ही भाग दिसतात बघा. सो म्हणजे इथं बसून तुम्ही आराम करू शकता, एन्जॉय करू शकता, हवा खाऊ शकता, मेडिटेशन करू शकता. बेस्ट पॉईंट आहे हा. आणि असे फार पॉईंट नाही आहेत. खूप हवा सुटल्यानंतर जे एक वेगळं रूप जंगलामध्ये दिसतं की झाडं असे पानं सगळे हलत आहेत, ते फार मजा येते बघायला. आता कमी झालं, 2 मिनटात परत हवा सुरू होऊन जाईल. ही जी वीकली ॲक्टिव्हिटी आहे ना, गेटिंग आउट ऑफ युअर हाऊस आणि स्पेंडिंग टाईम विथ फ्रेंड्स, सो याच्यामध्ये इट्स नॅचरल रिलॅक्सेशन मेथड, जी इट इज नॉट इक्विव्हॅलंट टू मेडिटेशन बट इट्स ॲज गुड ॲज इट. अय 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 ऑलमोस्ट पोचलो आता खाली. सो आजचं टार्गेट कंप्लीट झालं. टाईम स्पेंड वेल, एक्सरसाइज पण झाली, व्हिडिओज क्रिएट झाले, डॉक्युमेंटेशन. सो मित्रांनो, माझे व्हिडिओज फक्त ट्रेकबद्दल नसतात, तर ज्या गोष्टी मी लाईफमध्ये एक्सपिरियन्स करतो आणि टेक्नॉलॉजी असेल, फिटनेस असेल, ओव्हरऑल माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना असतील त्या मी शेअर करतो. सो तुम्हाला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. लाईफमध्ये खूप असे पॉईंट येतात, म्हणजे अशी वेळ येते ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं आता रिलॅक्स व्हायला पाहिजे, काहीच नको करायला, म्हणजे आराम नाही करायचा पण दगदग नको. सो तसा फेज माझा आहे आता, जिथे मी
एक 25-30 वर्ष काम केलं भरपूर. आता पण पुढं पण काम करणार, इन्कम करणार, सगळं करणार. पण जास्त धावपळ नाही करणार. कारण जेव्हा आपल्याला समजतं की व्हॉट इज लाईफ, व्हॉट इज युअर गोल, पर्सनल गोल, मग तुम्ही जास्त धावपळ नाही करत. ते पहिले 20-25 वर्षात असतं. आता जेव्हा आपण 50च्या पुढे जायला लागतो त्यावेळेस ह्या गोष्टी तेवढ्या महत्त्व नाही ठेवत. पण तुम्ही जर खूप ॲम्बिशियस असाल आणि ऑलरेडी तुम्ही काहीतरी स्टार्ट केलं असेल, ते तुम्हाला पुढे न्यायचं असेल, तर मग तुम्हाला वेळ द्यावाच लागतो.